येस, ठीक आहे. चला मग आपण पॉलिटी आणि करंट अफेअरचे जे 15-15 क्वेश्चन्स आहेत का, हे 15-15 क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. यामध्ये आपल्याला पॉलिटीचा रेफरन्स पाहिला तर या 15 क्वेश्चन्स मध्ये असं समजून चालायचं की 50% असणारे जे क्वेश्चन्स आहेत का, ते क्वेश्चन्स असणार आहेत ते कशा बेस्ड वरती, तर ते डायनामिक अँगलनं क्वेश्चन्स केले जाणार आहेत. म्हणजेच इथं करंट अफेअरचा असणारा अँगल तुम्हाला या प्रश्नांमध्ये दिसणार आहे. त्यामुळं पॉलिटीचा रेफरन्स बघत असताना फक्त ट्रॅडिशनल क्वेश्चन बघायचे असं करायचं नाही आपल्याला. त्यासोबतच आपल्याला करंटला जे मुद्दे गाजतायत त्या अनुषंगाने ट्रॅडिशनल मुद्दे अभ्यासणं आपल्याला अपेक्षित असणार आहे. साहजिक आहे, त्यासोबत आपले स्ट्रेट फॉरवर्ड 15 क्वेश्चन्स हे कशाचे असतील, हे करंटचे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ठीक आहे, ओके. स्टार्टिंगलाच आपण या असणाऱ्या क्वेश्चनला बघण्या अगोदर जे आता वेगवेगळ्या संस्था विद्यार्थ्यांना स्टायपंड देऊन विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये मदत करण्यासाठी ट्राय करतायत, त्यामध्ये मग TRTI असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, भारती असेल, या असणाऱ्या संस्थांच्या अंतर्गत मग UPSC असेल, MPSC असेल, कंबाईन असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, या प्रिपरेशनच्या अंतर्गत भगीरथ IAS अकॅडमी तुमच्यासोबत कनेक्टेड आहेच. त्याचा असणारा फायदा तुम्ही आत्ता असणाऱ्या 2024-25 असणाऱ्या टर्मसाठी ट्रेनिंगच्या अनुषंगाने या असणाऱ्या बॅचमध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहे, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि आपल्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे. त्यातलाच एक प्रिपरेशनचा फेज म्हणजेच काय असेल तर आपल्या टेस्ट सिरीजचा असणारा रेफरन्स, त्याला मॉक टेस्ट म्हणूया आपण, ते इथं बघणं अपेक्षित असणार. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 1 काय बघू आपण इथं. तर सिरीज वाईज पाहिलं तर आपण क्वेश्चन नंबर 31 चा उल्लेख येतो. काय पहा, 1919 असणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट क्रमांक 2 नुसार पुढील विधाने वाचून या कायद्यातील विशेष तरतुदी कोणत्या आहेत त्या ओळखा. बऱ्याच वेळा होतं कसं की क्वेश्चन नीट न वाचल्यामुळं या ठिकाणी क्वेश्चन चुकतो आपला. क्वेश्चनचा मेन संदर्भ असा मुळातच नाहीये इथं की तरतुदी 1919च्याच कायद्यानं आणल्या किंवा इनिशिएटिव्ह 1919च्याच कायद्याने सुरू केली, असा क्वेश्चन नाहीये. क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड काय, वैशिष्ट्ये विचारलेत कशाचे, तर तुम्हाला या ठिकाणी विशेष तरतुदी विचारलेत या असणाऱ्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्टचा रेफरन्स या ठिकाणी येतोय, त्यांचा उल्लेख करायचा. मग विधान बघूया आपण काय. विधान अ पहा, प्रांतीय कार्यकारी मंडळ जे 2 भागात विभाजित करण्यात आलं. प्रांतीय कार्यकारी मंडळाचा रेफरन्स पाहिला तर यालाच म्हणतो आपण काय, तर डायआर्की सिस्टीम, द्विशासन पद्धती. मग हीच द्विशासन पद्धतीचा उल्लेख केला तर आपण त्याला खाते विभागणी म्हणतो. मग त्याला आपण तोपीव खाते आणि राखीव खात्याचा रेफरन्स आला तर साहजिक आहे हे या असणाऱ्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे. आणि उल्लेख काय करायचा, 1935च्या कायद्याचा उल्लेख केला तर त्या कायद्यामध्ये केंद्रामध्ये काय करण्यात आलं तर 2 भागात कार्यकारी मंडळ आपल्याला डिवाइड होताना दिसणार आहे. म्हणजे याच तरतुदीला रिपीट करताना दिसतात 1935च्या कायद्यामध्ये, पण ते राज्याचं कॅन्सल करून केंद्राकडे ट्रान्सफर होताना दिसतात. म्हणून विधान 1 तर बरोबर आहे. विधान 2 चा उल्लेख करूया. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निश्चित करण्यात आले. आता इथं आपल्याला माहिती आहे की मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ऑलरेडी कधी निश्चित करण्यात आले आहेत, 1909च्या असणाऱ्या कायद्यामध्ये, ज्यालाच काय म्हणतो आपण तर इंडियन काउन्सिल ऍक्ट नंबर 3 ICA नंबर 3 किंवा यालाच तुम्ही काय म्हणता या ठिकाणी मोर्ले मिंटो रिफॉर्म्स या कायद्याने आपण ओळखतो. पण त्या कायद्याअंतर्गत अल्पसंख्याकांचा समावेश असावा असा रेफरन्स आलेला होता. मग त्यामध्ये अल्पसंख्याकांचा उल्लेख केला तर मुस्लिम आणि शीख या दोन्ही कम्युनिटीचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आला होता. पण त्याच कायद्यामध्ये फक्त मुस्लिमांसाठी राखीव मतदारसंघ, ज्याला आपण सेपरेट इलेक्टोरेटची व्यवस्था म्हणतो, पण तो असणारा निर्णय 1919ला कॉन्स्टंट ठेवला होता. म्हणून या असणार 1919च्या कायद्यामध्ये सुद्धा ते विशेष असणार आहे. विशेष तरतुदी आहे का तर यस आहे. ओके, म्हणून बरोबर आहे. कारण होतं कसं, आपल्याला असं वाटेल की 1909च्या कायद्यामध्ये सुरुवात आलेली आहे त्यामुळे हेच आपल्याला असेल, मग हे विधान चुकीचं असेल. ऑप्शन चेक करायचं, अचूक पर्याय निवडायला सांगितलं आणि प्रत्येक ठिकाणी ब हा असणारा ऑप्शन आहे म्हणजे विधान बरोबर आहे. ठीक आहे, पुढचं, केंद्रीय कार्यकारी अधिकार प्रांतांना देण्यात आले. लक्षात घ्यायचं, हे जे अधिकारांची विभागणी आहे ना, ज्याला आपण म्हणतो फेडरलिझम, किंवा जिथं प्रत्यक्षात आपल्याला अधिकार सेपरेट जाताना दिसतात संघराज्याच्या भूमिकेतून, आपल्याला जिथं डिसेंट्रलायझेशन फेडरलिझमचा रेफरन्स त्या ठिकाणी दिसतो. म्हणजे काय,
की केंद्रोत्सारी संघराज्याचं वैशिष्ट्य ते दाखवतं आपल्याला 1935चा कायदा. म्हणजेच इथं या ठिकाणी काय नसेल, इथं हा क असणार नाहीये. आणि पुढचा उल्लेख केला तर केंद्रीय तसेच प्रांतीय व्यवस्थापकीय रचना विस्तारित करून त्यांचं पुनर्गठन करण्यात आलं का, तर यस. काय करण्यात आलं, जिथं प्रत्यक्षात मॅनेजमेंटचा रेफरन्स होता केंद्राला, प्रांतांना जे अधिकार द्यायचे होते त्या अधिकारांच्या विभागणीचा रेफरन्स आला. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय, तर बजेट सॅग्रिगेट करण्यात आलं. केंद्राचं बजेट सेपरेट केलं, प्रांतांचं बजेट आपल्याला इथं सेपरेट होताना दिसतं, म्हणून विधान ड तर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नंबर 2 मध्ये विशेष तरतुदी दिसल्या अ, ब आणि ड. अ, ब आणि ड दिसतं, म्हणजेच कुठलं, तर ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी बरोबर असणार आहे. रेफरन्स लक्षात ठेवायचा, त्या पद्धतीनं आपल्याला उत्तर देता आले पाहिजे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 32 पाहूया. काय पहा, भारतीय संविधानाप्रती पुढील विधानांचा विचार करून योग्य विधाने निवडा. त्यातलं अविधान काय बघा, विशेष बहुमत तसेच प्रौढ मताधिकार हे भारतीय संविधानाचे आधारभूत वैशिष्ट्य आहे का. यस, कारण विशेष बहुमताचा संदर्भ घेतला तर आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य दिसतं, ते म्हणजे आपली राज्यघटना ही रिजिड आहे, म्हणजे जी खूप लवकरात लवकर इझिली चेंज होत नाहीये. काही मुद्दे होतात, पण काही मुद्दे विशेष बहुमताच्या अनुषंगाने आवश्यक असतातच. आणि त्यामध्ये प्रौढ मताधिकाराचा रेफरन्स या ठिकाणी खूप महत्वाचा येतो. आणि प्रौढ मताधिकाराचा रेफरन्स आला तर आपण बघतो कोणत्या 2 कलमांचा उल्लेख येतो, तर 325, 326, जिथं आपण वोटर लिस्टचा रेफरन्स बघतो. म्हणून तर या ठिकाणी उल्लेख करतो काय, राईट टू वोट हा आपल्या भारतामध्ये काय आहे, कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे, फंडामेंटल राईट नाही येतो. कारण फंडामेंटल राईट्स मध्ये त्याचा समावेश आपल्याला होताना दिसला नव्हता. आणि एज जे अगोदर 21 वर्षांचं होतं ते 18 वर्षांचं करण्यासाठी आपण 61व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती 1988 लागू झालं 89 ला, हे पण बघितले. त्यामुळे विधान अ तर बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख पाहिला तर विधान 1 बरोबर आहे. पुढं विधान 2 चा उल्लेख करूया. जेव्हा केंद्र व राज्य यांच्यातील अधिकार व क्षमता विभागणीचा प्रश्न येतो तेव्हा भारतीय राज्यघटना ही कठोर किंवा ताठर होते. कशाचा, अधिकार व क्षमता विभागणीचा मुद्दा आला म्हणजे केंद्र राज्य संबंध भाग 11, 12, 13 इथं आपल्याला राज्यघटना खूप जास्त रिजिड दिसते. कारण सगळे अधिकार बऱ्याच अंशी केंद्राकडे आपल्याला ट्रान्सफर होताना दिसतात आणि राज्यांना कोणत्याही पद्धतीची विशेष अधिकाराची भूमिका दिसत नाही. म्हणून ती कठोर होती का, तर यस होती, बरोबर आहे. भारतीय संविधान सामाजिक तसेच आर्थिक अधिकारांप्रती स्वयं अवलंबित्व प्रदान करते. मुद्दा खूप महत्वाचा आहे. काय, सामाजिक आणि आर्थिक अधिकाराप्रती स्वतःवरतीच त्या ठिकाणी स्वतःच्याच अधिकारांच्या अनुषंगाने इंटरडिपेंडन्सी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो का. यस, डीपीएसपी काय दाखवतो इथं, मार्गदर्शक तत्व आपल्याला आर्थिक न्यायाचं तत्व, सामाजिक न्यायाचं तत्व हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विधान 3 सुद्धा भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्याचा संदर्भ घेऊन या ठिकाणी आपल्याला मांडताना दिसतो. पुढं विधान 4 पहा, भारतीय संविधानानुसार बहुमत घटना दुरुस्ती या तरतुदीबाबत देशातील जनतेचे प्रत्यक्ष नियंत्रण असते का. बहुमता बाबतीमध्ये, घटना दुरुस्ती बाबतीमध्ये सगळे अधिकार असतात ते कोणाला असतात, तर संसदेला असतात. म्हणजे जिथं परिशिष्ट 7 सारखा असणारा मुद्दा असेल तिथं राज्यांचा विचार होतो. पण या घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये बहुमतामध्ये लोक सहभागी होत नाहीत. कारण लोकशाहीच्या असणाऱ्या प्रत्यक्ष लोकशाहीच्या अंतर्गत लोक सहभागी होतात. पण भारतात अप्रत्यक्ष लोकशाही आहे, जिथं आपण लोकप्रतिनिधींना निवडून देतो आणि ते लोकप्रतिनिधी आपलं प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळं हे विधान लोकांच्या प्रत्यक्ष सहभागाचं भारतीय व्यवस्थेमध्ये आपल्याला घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये दिसत नाहीये. त्यामुळे विधान ड चुकीचं आहे. अचूक पर्याय निवडा असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय तर उत्तर कोणतं असेल, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय असणार आहे, अचूक पर्यायाचा उल्लेख या ठिकाणी करायचा. ठीक आहे. आता इथं खूप महत्वाचा मुद्दा आहे. का हा मुद्दा आता मी मुद्दामून टाकला या ठिकाणी, भाषेचा रेफरन्स चर्चेमध्ये असतो. आता मी आत्ता सध्या क्लासिकल लँग्वेज ज्याला आपण त्या ठिकाणी आत्ताच्या कंडिशनमध्ये पाहिलं अभिजात भाषेचा दर्जा, मग इथं आत्ता सध्याला मराठी भाषेसहित इतर 5 असणाऱ्या म्हणजे 4 भाषाच्या टोटल 5 भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला. त्या अनुषंगाने हा क्वेश्चन घेतलाय मी असं नाहीये. पण
वन नेशन वन लँग्वेज याचा रेफरन्स चर्चेमध्ये येतोय मागच्या 1-2 वर्षापासून कंटिन्युअसली, त्यामुळे हा पार्ट महत्वाचा राहतो, म्हणून हा क्वेश्चन घेतलाय. पण यातलं मुद्दामून विशेष तेच आर्टिकल विचारलं जिथं राष्ट्रपतींचा रोल महत्वाचा आहे. विधान काय पहा, एखाद्या राज्यातील विशेष समुदायाने जर राष्ट्रपतींकडे विनंती केली की त्यांची भाषा ही राज्यभाषा किंवा राज्याची कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारण्यात यावी, तेव्हा राष्ट्रपती पुढीलपैकी कोणत्या कलमाद्वारे या विनंतीस अंतिम मान्यता देऊ शकतात. राज्यभाषांचा उल्लेख केला तर तुम्ही सर्वजण 345 कलमाचा उल्लेख करताच, पण एखाद्या एथनिक ग्रुपनं, त्या राज्यातील असणाऱ्या एथनिक ग्रुपनं, एखाद्या समुदायानं राष्ट्रपतींकडे विनंती केली तर राष्ट्रपती त्या असणाऱ्या भाषेला राज्यभाषेच्या अनुषंगाने कार्यालयीन भाषा म्हणून स्वीकारू शकतात का, संमती देऊ शकतात का? तर येस, त्यासाठी कलम कोणतं आहे? अतिशय महत्वाचं कलम आहे 347. म्हणून उत्तर लक्षात ठेवायचं, ऑप्शन नंबर 3चा मुद्दा या ठिकाणी येतोय, विशेष समुदायाच्या अनुषंगाने येणारे तरतुदी. आता रेफरन्स येतो या ठिकाणी नागरिकत्वाच्या अँगलनं चर्चेमध्ये कंटिन्युअसली राहिलाय नागरिकत्वाचा मुद्दा. मग भाग नंबर 2 मध्ये आपल्याला नागरिकत्वाचा उल्लेख जेव्हा करायचा आहे तिथं आपण जे बेसिक असणाऱ्या कलमांचा रेफरन्स पाहिला तर कलम 5 ते 9 या कलमाशी संबंधित हा क्वेश्चन टाकलाय आपण. पुढील विधानांचा विचार करा. विधान अ पहा काय, XYZ या व्यक्तीचा जन्म 26 जानेवारी 1951 मध्ये रंगून या ठिकाणी झाला. त्याचे वडील त्याच्या जन्माच्या वेळेस जन्माने भारतीय नागरिक होते, त्यामुळे या व्यक्तीस भारतीय समजले जाईल का? तर आपल्याला माहिती आहे की 1955 ला आपण नागरिकत्व देण्यासंदर्भातला कायदा तयार केला आणि त्या कायद्यातली पहिली अट आहे ती म्हणजे जन्माने प्राप्त होणारे नागरिकत्व, आणि त्यामध्ये 1987च्या कालखंडाच्या अनुषंगाने रेफरन्स काउंट करत असताना काय उल्लेख केला होता? संबंधित व्यक्तीचा असणारा जन्म भारतात झाला नसला तरीही त्या ठिकाणी संबंधित असणाऱ्या व्यक्तीच्या आई वडिलांपैकी एका व्यक्तीचा जन्म जर भारतातला असेल तर त्या व्यक्तीला काय समजलं जाईल? त्या व्यक्तीला भारतीय समजलं जाईल. साहजिक आहे, म्हणजे विधान अ बरोबर आहे. म्हणजे काय, 55चा कायदा सांगतोय त्या कायद्याच्या अनुषंगाने जी विधानं करतो त्याला मी फक्त केस मध्ये टाकलेलं आहे, त्यामुळे उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. PQY या व्यक्तीचा जन्म 1 जुलै 1988 रोजी इटानगर, बघा रंगून असू द्या किंवा इटानगर असू द्या, या ठिकाणी झाला. त्याची आई त्याच्या जन्माच्या वेळेस जन्माने भारतीय होती, त्यामुळे या व्यक्तीस भारतीय समजले जाणार नाही. 1988चा उल्लेख केलाय आणि इटानगरचा रेफरन्स घेतलाय, म्हणून इथं इयर लक्षात घ्यायचं. 87 ला कायद्यामध्ये चेंजेस झाले होते, त्यामुळं पाहिलं तर आईचा असणारा, आई त्याच्या जन्माच्या वेळेस जन्माने भारतीय होती हा रेफरन्स पाहिला तर पहिलीच अट आहे वंशाच्या बाबतीमध्ये उल्लेख करत असताना वडील भारतीय असावे. त्या अनुषंगाने विधान बरोबर आहे, भारतीय समजलं जाणार नाही. त्यामुळं दोन्ही विधानं योग्य आहेत. म्हणजे काय, सोपा कायदा विचारायचा होता मला. 1955चा कायदा, जन्माने आणि वंशाने दिले जाणाऱ्या नागरिकत्वाचा उल्लेख, त्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. पण तो सरळ न विचारता एक थोडंसं उलट्या पद्धतीने विचारण्यासाठी हे दोन विधानं आपण या ठिकाणी टाकलेत, त्यामुळे हे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय दिलाय बघा. आता इथं काय सांगितलं आपल्याला, अयोग्य जोडी ओळखायला सांगितले, चुकीची जोडी ओळखायला. म्हणजे सगळेच क्वेश्चन त्या असणाऱ्या डेप्थ लेवलला किंवा असं म्हणूया की अवघड विचारावेत अशा अपेक्षा नाहीये, पण काही क्वेश्चन्स ट्रिकी असतात, त्यामुळे ते विचारण्याचा प्रयत्न केला. त्यातला हा ट्रिकी क्वेश्चन आहे. काय बघा क्वेश्चन, कलम नंबर 15 काय, सामाजिक मागास प्रवर्गांसाठी विशेष तरतुदी आहेत का? यस, इथं भेदभाव केला जाणार नाही हा रेफरन्स तर आहेच, पण ते करत असताना सामाजिक मागास प्रवर्गांसाठी भेदभाव करून विशेष तरतुदी करता येऊ शकतं हे सुद्धा घटनेने सांगितलंय. 15 बरोबर आहे. कलम 22 काय, विशिष्ट परिस्थितीमध्ये निवारण अंतर्गत सुरक्षा. म्हणजे आपल्याला माहिती आहे की अटकेचा संदर्भ जर असेल तर अटकेपूर्वी आपल्याला काही गोष्टींमध्ये संरक्षण पाहिजे आणि ती मनमानी अटक नकोय, मग त्या संदर्भामध्ये कलम कोणता आहे? 22 बरोबर आहे. कलम 20 काय, एकाच गुन्ह्याबद्दल वारंवार शिक्षेपासून संरक्षण असेल. नो डबल जेफर्डीचा रेफरन्स आपण बघतो, नो सेल्फ इन्क्रिमिनेशनचा उल्लेख आपण याच्यामध्ये बघतो. सोबतच या ठिकाणी येतो तो म्हणजेच काय ठिकाणी नो प्री पोस्ट एक्स फॅक्टो लॉ याचाही रेफरन्स आपण बघतो. म्हणजे काय,
पूर्वानुवर्ती कायद्याच्या आधारे शिक्षा देता येणार नाहीये, एकाच गुन्ह्याबद्दल वारंवार शिक्षा देता येणार नाहीये आणि स्वतःच्याच विरोधामध्ये सक्तीनं साक्षीदार बनवता येणार नाहीये. त्यामुळं कलम 20 तर बरोबर आहे. राहतो मुद्दा कुठला? कलम 16. पण तो पण तुम्हाला बरोबर वाटू शकतो का? नोकऱ्या अंतर्गत विशेष तरतुदी असा उल्लेख केलाय, पण राज्यांतर्गत महिलांसाठी असा शब्द कुठल्याच असणाऱ्या तरतुदीमध्ये नाहीये. त्यामुळे विधान 16 हे चुकीचं आहे. ठीक आहे. नोकऱ्यांमध्ये विशेष तरतुदी, विशेष संरक्षणाचा संदर्भ कलम 16 देतोच. रिझर्वेशनचा मुद्दा त्याच्यामध्ये येतोच, पण महिलांचा शब्द उल्लेख केलेला नाहीये, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन 35 चा रेफरन्स. आता बघूया आपण क्वेश्चन 36. विधान आणि त्या संबंधित असणारे स्पष्टीकरण दिलेलं आपल्याला. काय बघा, विधान बघा पहिल्यांदा. मार्गदर्शक तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या मूलभूत अधिकारांच्या निर्बंधाशी संबंधित आहेत. खूप महत्वाचा मुद्दा. काय रेफरन्स दिलाय की मार्गदर्शक तत्व हे मुळात कशातून येताना दिसतात किंवा कशामुळे येताना दिसतात? कलम 19 मध्ये जे अधिकार दिलेत का, त्या अधिकारांना रिस्ट्रिक्शन करण्यासाठी मार्गदर्शक तत्व येतात का? तर लक्षात घ्यायचं, घटना लिहित असताना मूलभूत हक्कांवरती डिस्कशन झालं 38 दिवसांचं आणि या 38 दिवसांच्या डिस्कशनच्या अंतर्गत सगळ्यात जास्त महत्व होता हे सगळ्या तरतुदी मूलभूत हक्काच्याच अंतर्गत आणायच्या होत्या. म्हणून मूळ तरतुदी सगळ्या मूलभूत हक्का अंतर्गतच होत्या. फक्त मग डॉक्टर बी आर आंबेडकरांच्या असणाऱ्या मतानुसार आयर्लंडच्या राज्यघटनेचा रेफरन्स आला आणि मग त्यांच्या विचाराच्या भूमिकेतून डीपीएसपीचा पार्ट सेपरेट काढला. म्हणून पहिल्यांदा मूळ मुद्दा लक्षात ठेवायचा, हा कलम 19च्याच अंतर्गत येतो आणि त्याच्याच असणाऱ्या निर्बंधांना, रिस्ट्रिक्शन्सला सांगतो कोण? तर डीपीएसपी सांगत असतो. लक्षात घ्यायचे, जे स्वातंत्र्य देतात 7 प्रकारचे सुरुवातीला, त्यातला असणारा जो काही संपत्ती प्राप्त करण्यास स्वातंत्र्य आहे का, तो मोरारजी देसाई यांच्या असणाऱ्या कार्यकालामध्ये आपल्याला तो शिफ्ट होताना दिसला होता. परंतु मुळात तो रेफरन्स या ठिकाणी लक्षात घेत असताना तत्व हे 19च्याच माध्यमातून आपल्याला रिफ्लेक्शन दाखवतात, हे लक्षात घ्यायचं. पुढं स्पष्टीकरण काय बघा. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 मार्गदर्शक तत्वांपेक्षा जास्त महत्वपूर्ण आहे. लक्षात घ्यायचं की असं कुठंच मेन्शन नाहीये किंवा असं कुठंच आपण म्हणू शकत नाहीये की मार्गदर्शक तत्व हे कमी महत्वाचे आहे. कारण मार्गदर्शक तत्वे हे 5 वर्षांच्या सरकारच्या कार्यकालानंतर पुढचे 5 वर्ष सरकार येऊ शकतो का, हे ठरवण्यासाठी त्यांच्या 5 वर्षाच्या पाठीमागच्या मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या कामांच्या मोजमापाची मूल्यमापन केलं जातं आणि त्यावरती जनता त्यांना परत निवडून देते. म्हणून मार्गदर्शक तत्व हे महत्वाचे असतातच. म्हणून असं म्हणू शकत नाही की कोणता भाग महत्वाचा आहे किंवा कोणता भाग हा जास्त किंवा कमी महत्वाचा आहे. म्हणून विधान चुकीचं आहे. म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर 3 अयोग्य. मात्र अयोग्यचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. हा असेल उल्लेख क्वेश्चन नंबर 36 चा. नंतर येतो क्वेश्चन नंबर 37 चा उल्लेख. काय पहा, पुढीलपैकी कोणत्या तरतुदीत घटना दुरुस्ती करताना राज्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता असते? साधं बहुमत म्हणजे साधं विधेयक, म्हणजे जिथं घटना दुरुस्ती होणार नाही, म्हणजे जिथं राज्यांचा इन्व्हॉल्वमेंट सुद्धा असणार नाहीये. डायरेक्टली केंद्रामध्ये उपस्थित सदस्यांच्या 50% जास्त लोकांनी पाठिंबा दिला की तिथं होतो साधं बहुमत. मग पहा, आवश्यकता असते असा उल्लेख या ठिकाणी केलाय बरं का. ओके. आणि लक्षात काय घ्यायचं, इथं कलम 57चा रेफरन्स पाहिला तर अंतर्गत राज्यपालांच्या नियुक्तीसाठी पात्रतेच्या तरतुदी समाविष्ट असतात. हा रेफरन्स पाहिला तर लक्षात घ्यायचं, घटना दुरुस्ती करत असताना राज्याच्या साध्या बहुमताची आवश्यकता कधी भासते? जेव्हा प्रत्यक्षात अतिविशेष बहुमत असतं. म्हणजे काय? जिथं केंद्रातील दोन्ही हाऊसेस काय करत असतात, राज्यसभा लोकसभा विशेष बहुमत घेत असतात आणि त्यानंतर राज्यांचे किती राज्य 50% जास्त राज्यांच्या साध्या बहुमताची गरज असते, तेव्हाच राज्यांना घटना दुरुस्ती करताना इन्व्हॉल्व केलं जातं. अदरवाईज इन्व्हॉल्व केलं जात नाही. आणि राज्यांना इन्व्हॉल्वमेंट कधी केलं जातं? जेव्हा असं एखादं महत्वपूर्ण तरतूद असेल किंवा असं एखादं महत्वपूर्ण पद असेल, जे पद केंद्रासाठी पण तितकंच महत्वाचं आहे, राज्यांसाठी पण तितकंच महत्वाचं आहे, तेव्हाच राज्य इन्व्हॉल्व होत असतात. मग कलम 57 बघा, ज्या अंतर्गत राज्यपालांच्या नियुक्तीसाठी पात्रतेच्या तरतुदी समाविष्ट असतील तिथं डायरेक्टली राज्यपालाचा उल्लेख आला तर केंद्राचंच वर्चस्व त्या ठिकाणी असतं. म्हणून तिथं राज्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता नसते. पुढं
कलम 123 राष्ट्रपती काय करतात? अंतर्गत संसदेचे कामकाज सुरू असताना समवर्ती सूची अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या विषयाबाबत राष्ट्रपती अध्यादेश काढतात. या राष्ट्रपतींच्या अधिकाराबाबत तरतुदी समाविष्ट आहेत. अशा गोष्टींसाठी राष्ट्रपतींचा असणारा जो निर्णय असतो तो पीएम आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने येत असतो. राज्यांचा काय रोल नाहीये, त्यामुळे इथं राज्यांच्या बहुमताची आवश्यकता नसते. कलम 56 ज्या अंतर्गत राष्ट्रपतींचा कार्यकाल समाविष्ट आहे. राष्ट्रपतींच्या कार्यकालाच्या संदर्भामध्ये बोलायचं असेल तर त्या ठिकाणी मुळात ते हेड ऑफ द स्टेट आहेत, राष्ट्राचे प्रमुख असल्या कारणानं त्याची संबंधित असणारी जबाबदारी संसदेच्या अंतर्गत बहुमताने होत असते. राज्यांच्या बहुमताचा रेफरन्स नसतो. पण 54च्या अंतर्गत राष्ट्रपतींच्या निवडणुकाशी संबंधित तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. पण 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निवडणुकीबद्दल बोलायचं असेल तर निवडणुकीमध्ये राज्यांचे सुद्धा आमदार इन्व्हॉल्व्ह होत असतात, विधानसभेचे निर्वाचित सदस्य. म्हणून हा मुद्दा इथं राज्यांच्या बहुमतासाठी, म्हणजे ज्याला आपण अतिविशेष बहुमत म्हणतो, केंद्राचं विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचं असणारं साधं बहुमत हे गरजेचं लागतं. म्हणजेच विधान 4 इथं राज्यांच्या साध्या बहुमताची आवश्यकता सांगतो. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढचं कलम नंबर 38चा उल्लेख बघूया. काय बघा, कलम 368 अंतर्गत संसदेस मूलभूत हक्क रद्द करण्याचा कोणताही अधिकार प्राप्त नाही. मूलभूत अधिकार संसद रद्दच करू शकत नाही. तो का? कारण राज्यघटनेतील भाग 3 अंतर्गत त्याचा समावेश असल्यामुळं का? मूलभूत अधिकार असल्यामुळं का? न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असल्यामुळं का? भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग असल्यानं. हा लक्षात घ्यायचं, फंडामेंटल राईट्स हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचा असणारा मेजर पार्ट आहे, घटनेच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे, म्हणून ते रद्द करता येणार नाही आणि त्याला चौकटीत राहूनच दुरुस्ती करता येणार आहे. म्हणून उत्तर असेल ऑप्शन नंबर 4चा मुद्दा. हे इथे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 39चा रेफरन्स आपण या ठिकाणी बघूया. काय बघा क्वेश्चन नंबर 39, पुढील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. काय पहा, एखादं विधेयक धन विधेयक असते जेव्हा त्या अंतर्गत पुढील बाबी समाविष्ट असतात. धन विधेयक कधी असतं? सिंपल आहे, धन विधेयकाच्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतात. हाच प्रश्न आता 2024च्या युपीएससीच्या प्रीला विचारून झालाय. धन विधेयकाची प्रोसेस कोणत्या कलमाद्वारे असते तर कलम 109 आणि धन विधेयकाची व्याख्या सांगली जाते 110च्या अंतर्गत. पण मुळात धन विधेयक हे वित्त विधेयक क्रमांक 1 आहे, ते पण लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि 109 मध्ये धन विधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार असतो, तो म्हणजे लोअर हाऊसच्या असणाऱ्या स्पीकरची, म्हणजे लोकसभेच्या स्पीकरना तो अधिकार असतो. कोणकोणते मुद्दे त्यात जनरली असतात असा क्वेश्चन आहे. कोणत्याही करासंबंधित तरतुदी किंवा करातील परिवर्तन असेल तर. हाच असाच सेम प्रश्न आपल्याच राज्यसेवेच्या प्रीला विचारून झालाय की संसद कर वाढवू शकते, वाढवू शकत नाही, बदल करता येते, कमी करू शकते. अशा क्वेश्चनचा सुद्धा रेफरन्स घेतला आयोगानं अगोदर, म्हणून माहिती पाहिजे की काय हे मुद्दे धन विधेयकाशी संबंधित असतात. सरकारद्वारा स्वीकारण्यात आलेलं कोणतंही कर्ज घेतलं तर तो संचित निधी संबंधित असतो, तो धनविधेयक असतोच. ठीक आहे, भारताच्या संचित निधीतून उसनवारी स्वीकारलेल्या रकमेचा विनियोग, म्हणजे गरजेनुसार बजेटचा असणारा दिवसांचा कार्यकाल राहिलाय पण पैसा संपलाय भारताचा खर्च करण्यासाठी, मग म्हणजे बजेट मधली रक्कम जी अनाऊन्स केली होती ती संपली, तेव्हा संचित निधीमधून जी उधारी रक्कम घेतली जाते ती पण धनविधेयक असतं का तर यस. आकस्मिक निधी संबंधातील देखरेख, मुळात आकस्मिक निधीचा उल्लेख, संचित निधीचा उल्लेख आपण 266 मध्ये केला होता, आकस्मिक निधीचा उल्लेख 267 मध्ये केला होता. तर त्या संचित निधीमधली रक्कम ही आकस्मिक निधीमधली रक्कम ही संचित निधीमधूनच साईडला काढून ठेवली जाते. म्हणजेच हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय, सर्व विधाने बरोबर असतील. तुम्हाला बऱ्याच वेळा धन विधेयकाशी संबंधित क्वेश्चन्स विचारले गेलेत, त्यामुळे हे लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ठीक आहे, चला क्वेश्चन 40चा रेफरन्स बघूया. भारताच्या उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याची प्रक्रिया पुढीलपैकी कोणती ते ओळखा. कोणाला? उपराष्ट्रपतींना. उपराष्ट्रपतींच्याच पदमुक्तीचा रेफरन्स ऑलरेडी आपल्या राज्यसेवेच्या प्रीला विचारून झालाय. 2022ला आपल्या भारताच्या राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुका ऑलरेडी झालेल्या आहेत, त्यामुळे तो मुद्दा चर्चेमध्ये राहतो आणि राज्यसभेचा पदसिद्ध सभापती म्हणून हे पद कायम चर्चेमध्ये राहतं, म्हणून हे लक्षात घ्यायचंय.
आणि उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याच्या बाबतीमध्ये पाहिलं तर लक्षात काय घ्यायचं, 1961चा कार्यकाल येतो, 11व्या क्रमांकाची घटनादुरुस्ती लक्षात घ्यायची. आणि या घटनादुरुस्तीच्या अगोदर राज्यसभा आणि लोकसभा यांचे काय व्हायचे, यांची संयुक्त बैठक व्हायची. आणि ती संयुक्त बैठक कलम 108 नुसार राष्ट्रपती बोलवायचे आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये पदमुक्तीची कारवाई चालायची. कधीपर्यंत, 1961च्या 11व्या घटनादुरुस्तीपर्यंत. आणि या घटनादुरुस्तीत सांगितलं की यांना असणाऱ्या म्हणजे नियुक्तीचा रेफरन्स असेल तर त्या ठिकाणी पदमुक्ती नाही आहे, तर नियुक्ती लक्षात ठेवा. म्हणजे उपराष्ट्रपतींना नियुक्त करायचं असेल तर संयुक्त बैठकीचा उल्लेख असेल. आणि या घटनादुरुस्तीने काय केलं, त्यांना नियुक्त करण्यासाठी संयुक्त बैठक कॅन्सल केली आणि लोकसभा आणि राज्यसभेचे सगळे सदस्य म्हणजे कोण, निर्वाचित, नामनिर्देशित, हे सगळे सदस्य त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार आहेत आणि त्यानुसार त्यांची निवड केली जाते. पदमुक्तीचा उल्लेख केला तर तो येतो कुठल्या कलमाच्या अंतर्गत, तर कलम नंबर 67 मध्ये त्याचा उल्लेख येतो आणि तो आहे राज्यसभेचा विशेषाधिकार. काय तो, राज्यसभेचा विशेषाधिकार आहे. मग राज्यसभेलाच काय असतो, उपराष्ट्रपतींना पदमुक्त करताना राज्यसभा ती विधेयक सभागृहात मांडतो, विशेष बहुमत घेतो, मंजूर झाल्यानंतर लोकसभेत जातो, लोकसभेचं साधं बहुमत घेतलं जातं, नंतर जातं राष्ट्रपतींकडं, राष्ट्रपती साईन करतात आणि मग उपराष्ट्रपतींना पदमुक्त केलं जातं. म्हणून राज्यसभेचे असणारे विशेष अधिकाराचे 3 आर्टिकल लक्षातच ठेवायचे. कोणकोणते, कलम 249, राज्यसूचीतील एखादा विषय देशहिताच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि त्यावरती कायदा केंद्रानं करावा असं जर राज्यसभेला वाटलं तर राज्यसभा विशेष बहुमत घेते, लोकसभेचं साधं बहुमत घेते आणि राज्यातील विषयावरती कायदा करण्याचा अधिकार केंद्राला देते. एक्झाम्पल, कोविड मधला असणारा ऍग्रिकल्चर सब्जेक्ट ज्यावरती 3 फार्म बिल हे केंद्रानं आणलं होतं, तर तो या 249 राज्यसभेच्या विशेष अधिकारामुळे. नंतर येतो विशेष अधिकाराचाच मुद्दा, कलम 312च्या अंतर्गत ऑल इंडिया सर्व्हिसेस, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार हा राज्यसभेच्या विशेष बहुमताने असतो. आणि नंतर आता पाहिलं कलम 67, उपराष्ट्रपतींना पदमुक्त करण्याचा विशेष अधिकार हा राज्यसभेचाच असतो, हेही लक्षात घ्यायचं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. कोणता आहे पहा, क्वेश्चन नंबर 41, विधान आणि स्पष्टीकरण दिले पहा. काय, सर्वोच्च न्यायालयाद्वारा कायदा निर्माण करण्याची शक्ती या संबंधी संसद कोणताही कायदा तयार करू शकत नाही. बघा, व्यवस्थित समजून घ्यायचं विधान, मगच त्याच्यावरती आपल्याला निर्णय घ्यायचा विधान योग्य आहे का चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाद्वारा कायदा निर्माण करण्याची शक्ती या संबंधी संसद कोणताही कायदा करू शकत नाही. म्हणजे क्वेश्चन विचारलाय कलम 145 संदर्भात. लक्षात काय घ्यायचं की संसदेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाला अधिकार दिला जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालयात कायदा निर्माण करण्याचा अधिकार, ज्यालाच म्हणतो आपण ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. सुप्रीम कोर्ट स्वतःच्या सभा किंवा सुप्रीम कोर्ट स्वतःच्याच असणाऱ्या कोर्टाबद्दल किती मेंबर असावे, किती लोकांनी काम करावं, किती कर्मचारी असावे याबद्दल निर्णय घेऊ शकतो कलम 145, आणि ते ठरवू शकतो संसद. त्यामुळं शकत नाही, कायदा करू शकत नाही, विधान चुकीचं आहे, विधान चुकीचं आहे. पुढं विधान आर, केवळ स्वतंत्र तसेच शक्तिशाली न्यायपालिका सर्वसामान्य लोकांच्या वैयक्तिक अधिकारांचं संरक्षण करू शकते का? यस. कारण जर न्यायपालिका स्वतंत्र नसेल तर त्यांना बऱ्याच अंशी मुळात कोणावरती अवलंबून राहावं लागतं, सरकारवरती. ते योग्य नाहीये, म्हणून तिथं न्यायव्यवस्था कमकुवत ठरते. म्हणून आपल्या भारतानं स्वतंत्र न्यायव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे विधान आर बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय असेल, अयोग्य मात्र र योग्य असेल, हे लक्षात घ्यायचं. क्वेश्चन नंबर 41 उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स या ठिकाणी असेल. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 42 काय सांगितलं जातोय तो पहा. पुढीलपैकी कोणते कार्य राज्यपालांच्या स्वविवेकाधीन अधिकारांना मर्यादित करतात? म्हणजे काय की जिथं त्यांना स्वतःच्या मनाने म्हणजे सीएम आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय निर्णय घ्यायचा आहे त्याला म्हणतो आपण स्वविवेकाधीन अधिकार. पण असा क्वेश्चन इथे विचारला की कोणत्या निर्णयामध्ये त्यांना सीएम आणि मंत्रिमंडळाचा निर्णय घ्यावा लागतोच. ओके, मग इथं पाहिलं तर काय लक्षात घ्यायचं या ठिकाणी, स्वविवेक अधिकारांना मर्यादित करतात. कुठं, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करायची असेल तर त्यांचा स्वविवेकाधीन अधिकाराचा उल्लेख कधी येतो, ज्यावेळेस त्यांना प्रत्यक्षात कुठल्याच असणाऱ्या पक्षाला बहुमत नसतं, त्यानंतर जेव्हा त्यांना निवड करायची असते
तेव्हा तिथं स्वविवेकाधीन अधिकार असतो. म्हणजे इथं डायरेक्टली मर्यादा आहेच ना. जेव्हा बहुमत नसेल तेव्हा स्वविवेकाधीन अधिकार असतो. म्हणजे बहुमत असेल तर स्वतःच्या मनाने निर्णय घेऊ शकत नाहीत. म्हणजे हे मर्यादा आणू शकता. पुढं राज्य विधिमंडळाची बरखास्ती, जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत ते बरखास्त करू शकत नाहीत. म्हणजे हित सुद्धा काय, त्यांच्यावरती मर्यादा आली. मंत्रिमंडळाची बरखास्ती, मंत्रिमंडळ बरखास्त करत असताना पंतप्रधानांच्या असणाऱ्या, म्हणजेच काय तो उल्लेख केला आपण राज्यपालांचा म्हणून सीएमचा असणाऱ्या निर्णयाचा उल्लेख महत्वाचा आहे. तिथं सुद्धा त्यांची डिपेंडन्सी नाहीये, डायरेक्टली ते बरखास्त करू शकत नाहीये. विधेयकावर सहमतीचा उल्लेख आला तर तो त्यांचा असणारा निर्णय असतो. म्हणजेच काय, इथं कोणत्याही असणाऱ्या अटीचा उल्लेख आपण डायरेक्टली करू शकत नाहीये. म्हणजे हा मर्यादित करू शकत नाहीये. इथं स्वविवेकाधीन अधिकार प्रॉपरली रन होताना दिसतो. का? कारण कलम 200 नुसार त्यांना एक अधिकार आहे की कोणतंही विधेयक ते राष्ट्रपतींच्या विचारार्थ ठेवू शकतात आणि राष्ट्रपती त्याच्यावर ते निर्णय देतात कलम 201 नुसार. म्हणून इथं मर्यादा येत नाहीये. मग उत्तर काय असेल? ड चा रेफरन्स या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 असेल. अ, ब आणि क हे बरोबर असणार आहे स्वविवेकाधीन अधिकाराच्या अंतर्गत. ठीक आहे. पक्षांतर बंदी, अँटी डिफेक्शन लॉचा रेफरन्स या ठिकाणी आलाय. आणि जेव्हा जेव्हा हा डिफेक्शन लॉचा रेफरन्स येणार आहे तेव्हा आपण बघतो परिशिष्ट 10 52व्या क्रमांकाची घटना दुरुस्ती 1985. म्हणजेच आला कधी? राजीव गांधी साहेबांच्या कार्यकालाचा उल्लेख. आणि इथं काय दिलाय? पक्षांतर बंदी कायदा हा पी.व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकालादरम्यान अधिनियमित करण्यात आलाय का? म्हणजे विधान ब तर चुकीचं आहे. राजीव गांधी साहेबांच्या कार्यकालामध्ये आला आणि याच्यामध्ये 102 उपकलम 2 191 उपकलम 2 हे आर्टिकल वाढताना दिसतात. सदस्यांच्या अपात्रतेचा मुद्दा वाढताना दिसतोय. आणि पक्षांतर बंदी कायदा हा आशय भारतीय संसदेच्या लोकशाही व्यवस्थेला समृद्ध करतो का? तर यस. म्हणजे लोकशाही अंतर्गत असणारी जी भूमिका आहे ती टिकून ठेवण्यासाठी पक्षांतर बंदी गरजेची असू शकते. कन्फर्मेशन नाहीये. का? जगातल्या लोकशाही बहुल देशांमध्ये पक्षांतर बंदी नाहीच आहे. इंग्लंडमध्ये नाहीये, युएस मध्ये नाहीये. युएस मध्ये जर इलेक्शन झाल्या, तुम्ही ज्या पक्षातून निवडून आलेला आहात त्या पक्षाच्या असणाऱ्या विधेयक जरी मांडलं असतील तरी त्यांना तुम्ही वोटिंग नाही केलं सभागृहामध्ये तरी चालतं. म्हणून पक्षांतर बंदीचा कायदा फक्त आपल्याला भारतामध्ये दिसतो. म्हणून उल्लेख केला तर फक्त अयोग्य असेल हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चला क्वेश्चन 44 चा उल्लेख या ठिकाणी करूया. काय बघा, इथं विचारलाय क्वेश्चन कॅग वरती. कंट्रोलर ऑडिटोरियल जनरलचा उल्लेख येतो कलम 148. आणि कॅग संदर्भामध्ये तुम्हाला मी दोन इयर लक्षात ठेवायला सांगितले होते. एक 1971चा, एक 1976चा. 71चं काय इथं? 71चा आहे रेफरन्स की यांचं वेतन हे सुप्रीम कोर्टाच्या इतर न्यायाधीशाप्रमाणे करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचं वेतन भत्ते ठरवलंय. आणि 1976चा रेफरन्स पाहिला तर काय लक्षात ठेवायचं? त्यांना माहिती गोळा करून देण्यासाठी एक पद एक्स्ट्रा वाढवलं. त्याला म्हणतो आपण CGA, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट. मग या भारताच्या महालेखा परीक्षकाच्या बाबतीमध्ये मुद्दे काय आहेत बघा. सरकारी खर्चाचे इतिवृत्त पाहतात का ते? यस, पाहतात. कारण मुळात ते त्याच खर्चाचं ऑडिटिंग करतात ना 3 रिपोर्टच्या माध्यमातून. पुढं वित्तीय धोरण निर्माण करू शकतात का कॅग? नाही. वेगवेगळ्या विभागांसाठी अनुदान लागू करू शकतात का? नाही. अनुदानाचा रेफरन्स सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकत नाही, फक्त ते ऑडिट करतात. हा मुद्दा आहे तो वित्त आयोगाचा. पुढं सरकारी नियमाप्रमाणे सार्वजनिक खर्च सुनिश्चित करू शकतात का? हो. सार्वजनिक खर्च किती पाहिजे, किती आवश्यक असला पाहिजे ते सजेशन देऊ शकतात. फक्त सुनिश्चित करू शकतात हे लक्षात घ्यायचं. लागू करू शकणार नाहीयेत. म्हणजे उत्तर काय असेल? अ आणि ड बरोबर असेल. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी बरोबर असणार आहे. क्वेश्चन नंबर 44 चा उल्लेख करत असताना. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 45 मध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. खूप काही इथं डेप्थ मध्ये बघायची गरज नाही, पण एक प्रिंट मिस्टेक आहे इथं, ते कव्हर करून घ्या थोडंसं. केंद्रशासित प्रदेशासंदर्भात पुढील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. संविधान कलम 249 नाहीये, ते 239 आहे. 239 ते 241 पर्यंत केंद्रशासित प्रदेशांबाबतीत संबंधित तरतुदी आहेत का? यस, आहेत. भाग 8 मध्ये आहे का? आहे. भाग 9 मध्ये उल्लेख आहे का त्याचा? नाही. 75चा उल्लेख येतो. आणि कलम 238 ते 242 आहे का? नाही. ओके. म्हणजे उत्तर काय असेल या ठिकाणी? अ आणि ब बरोबर असणार आहे. एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलाय, खूप काही जास्त
विचार करायची आवश्यकता नाहीये. म्हणजे बऱ्याच वेळा होतं कसं की आयोगाला अपेक्षित असतं की तुमच्या डेप्थ नॉलेजला, आपण जे क्वेश्चन बघितले त्यात बरेच ट्रिकी क्वेश्चन होते, बऱ्याच क्वेश्चनसाठी आपल्याला गोष्टी माहितीच असाव्या लागतात, तरच आपण त्याचे उत्तर योग्य पद्धतीने देऊ शकतो. हे तर लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ओके, आता शिफ्ट करूया आपण करंट अफेअरचे असणाऱ्या 15 क्वेश्चनकडे. आता हे क्वेश्चन्स मी खूप डेप्थ मध्ये दिलेत तुम्हाला, बऱ्याच लोकांना समजलं पण असणार आहे, कारण याच्या अगोदर जेवढे आपले टेस्ट झालेत त्यामध्ये आपण सगळे क्वेश्चन्स पार्ट कव्हर केला होता. मग मला आता असे क्वेश्चन द्यायचे होते की ज्या ठिकाणी आपल्याला विचार करण्याची आवश्यकता लागू शकते. ठीक आहे, मग करंट अफेअरचे असणारे 15 क्वेश्चन्स आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया. सगळ्यात पहिला रेफरन्स येतो तो म्हणजे कुठला? मतई समुदायाच्या संदर्भाचा उल्लेख. मणिपूर कंटिन्युअस चर्चेमध्ये आहे, त्यामुळे मुद्दामून क्वेश्चन विचारला या मुद्द्यावरती. आणि खाली क्वेश्चन नीट वाचायचा, वरीलपैकी कोणते विधान चुकीचं विधान आहे, विचारलाय क्वेश्चन चुकीचं ओळखायला. आणि जेव्हा मतईचा उल्लेख करतो ना, तेव्हा लक्षात घ्यायचं मतई कॅटेगरी आता सध्याच्या कंडिशन्स मध्ये या दोन कॅटेगरी अंतर्गत आपल्याला इन्व्हॉल्व्ह होताना दिसते. म्हणजे रेफरन्स येतो केंद्राच्या नियंत्रणाच्या अनुषंगाने त्या राज्यामध्ये आपल्याला जे सरकार चालवताना दिसतात त्या ठिकाणी मतई समुदायाला ओबीसी किंवा एससी कॅटेगरी अंतर्गत समाविष्ट केलेला आहे. आणि तो समुदाय मागणी करतोय सध्या खूप मोठ्या पद्धतीमध्ये, ते म्हणजेच काय की मणिपूर अंतर्गत आम्ही ट्रायबल्स आहोत, आदिवासी समुदाय आहोत, त्यामुळे आम्हाला एससी किंवा ओबीसी वरून शिफ्ट करून कुठे टाका, अनुसूचित जमातीमध्ये टाका, अशी मागणी चालू आहे. कोणाची? मतई यांची. त्यामुळे लक्षात काय ठेवायचं, विधान 1 पहा, ही मणिपूरची अनुसूचित जमात आहे का? चुकीचं आहे. काय ती? अनुसूचित जातीच्या अंतर्गत समाविष्ट आहे. ते मागणी करतायत कशामध्ये? एसटी कॅटेगरी अंतर्गत येण्यासाठी. विधान अ तर चुकीचं आहे. ते प्रामुख्याने वैष्णव हिंदू आहेत का? तर यस, त्यांचा उल्लेख हा वैष्णव हिंदू कॅटेगरीमध्ये होतो, त्यामुळे विधान बरोबर आहे. आणि उत्तर काय विचारलं आपल्याला? चुकीचं. चुकीचं कोणतं आहे? फक्त विधान अ चुकीचं आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. एक चर्चेमध्ये असणारा पॉइंट आहे, मागच्या 2 वर्षापासून कंटिन्युअसली चर्चेमध्ये येत राहतोय, म्हणून हा क्वेश्चन इथं विचारायचा मुद्दा आणलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा नीट ऐका. खूप जास्त चर्चेमध्ये असतो मुद्दा आणि अपेक्षा अशी आहे की 100% याच्यावरती क्वेश्चन येईल, कारण आशियान कंट्रीचा उल्लेख आला क्वेश्चन असतोच. काय बघा, खालील विधाने विचारत घ्या, कारण याच आशियान कंट्रीमध्ये डिफेन्सचा मुद्दा विचारलाय. तर फिलिपिन्स या देशाला आपण ब्राह्मोस हे असणारं क्षेपणास्त्र सेल केलेलं आहे. त्यानंतर व्हिएतनाम, त्यानंतर या ठिकाणी उल्लेख केला तर ब्रुनेईचा उल्लेख असेल, इंडोनेशियाचा रेफरन्स असेल. हे देश कंटिन्युअसली आपल्या भारताकडनं डिफेन्स इक्विपमेंट परचेस करताना दिसतात, त्यामुळे लक्षात घेणं गरजेचं आहे. आशियान देशांचा उल्लेख. विधान बघा काय दिले. भारतीय नौदलाची जहाजे सातपुडा व दिल्ली आसियान भारत यांच्या असणाऱ्या सागर उद्घाटन सरावात सहभागी होत आहेत का? तर यस, होत आहेत. आणि आशियान इंडियाचा असणारा हा जो एक्झरसाइज आहे का, हा 2023 चा एक्झरसाइज हा 2 फेज मध्ये कंप्लीट झाला. एक असतो या ठिकाणी हार्बर फेज आणि दुसरा असतो सी फेज. हार्बर फेजचा असणारा जो काही एक्झरसाइज आहे का, तो कुठं कंप्लीट झाला? तो सिंगापूर मध्ये कंप्लीट झाला. आणि सी फेजचा असणारा जो एक्झरसाइज आहे का, तो कुठं? बघा बरं का, तो झालाय साऊथ चायना सी मध्ये, जिथं चायनाचा डॉमिनन्स खूप आहे आणि तिथंच भारत स्वतःचा असणारा डॉमिनन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. डॉमिनन्स म्हणण्याऐवजी स्वतःचा प्रेझेन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तिथं एक्झरसाइज घेणं खूप मोठी गोष्ट आहे, म्हणून लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा INS सातपुडा आणि INS दिल्ली. INS दिल्ली का महत्वाचा आहे माहितीये का? INS दिल्ली हा भारताचा पहिला इंडिजिनियस, काय म्हणतोय, स्वतःहून तयार केलेला असणारा डिस्ट्रॉयर मिसाईल आहे. तो फ्रिगेट नाही बरं का, फक्त इथे शब्द अल्टीपल्टी केलेत. INS सातपुडा कोण आहे? स्टील्थ फ्रिगेट आहे. आणि INS दिल्ली काय आहे? तर क्षेपणास्त्र विनाशक आहे, डिस्ट्रॉयर. जसं आपण 2 वर्षापूर्वी एक डिस्ट्रॉयर ऐकलं होतं पहा, मोर्मुगोवा, जो आपण मुंबईच्या असणाऱ्या सी लेवलला त्याचं असणारं कमिशनाइज केलं होतं, इंडियन नेव्हीच्या अंतर्गत ते त्यांना सुपूर्द केलं होतं. तो रेफरन्स पाहिला तर INS मोर्मुगोवा लक्षात ठेवायचं, INS दिल्ली लक्षात ठेवायचं. दिल्ली का? तर हा भारताचा पहिला काय, इंडियाज फर्स्ट इंडिजिनियसली बिल्ड गाइडेड मिसाईल कशाचा रेफरन्स अंतर्गत येतो? तो डिस्ट्रॉयर आहे. आणि INS सातपुराचा उल्लेख केला तर तो स्टेल्थ फ्रिगेट आहे. डिस्ट्रॉयर आणि फ्रिगेट म्हणजे काय लक्षात घ्यायचं? तर फ्रिगेट आता रिसेंटली जर बघितलं आपण मागच्या 2 वर्षापूर्वी,
रशियाकडनं 4 फ्रिगेट आपण घेतलेले आहेत विकत. त्यातले 2 फ्रिगेट रशिया तयार करणार आहे, 2 फ्रिगेट आपल्या माझगाव डॉकच्या या ठिकाणी आपण तयार करणार आहोत. ते दोन्ही केले तयार आपण. फ्रिगेट म्हणजे मिसाईल जे आहेत ना, क्रूज आणि बॅलिस्टिक मिसाईल, ते त्या मोठ्या जहाजावरती आपण ठेवू शकतो, लावू शकतो आणि तिथून त्याला आपण लॉन्च पण करू शकतो. आणि डिस्ट्रॉय म्हणजे त्याचाच मोठा आकार म्हणजे डिस्ट्रॉयरचा उल्लेख असेल. उत्तर काय असेल मग या ठिकाणी? फक्त विधान अ बरोबर असेल. पण यासोबत हे पण लक्षात घ्यायचा, आशियान देशांचा उल्लेख केला ना, तर आशियान देशासोबत भारत हा 4थ्या क्रमांकाचा असणारा डायलॉग पार्टनर झालाय. काय झालाय भारत हा आशियान देशासोबतचा 4था डायलॉग पार्टनर झालाय. जो देश डायलॉग पार्टनर असतो ना, त्याच्या देशासोबतचे असणारे ट्रेड हे खूप चांगल्या पद्धतीने वाढतात आणि आपल्याला आशियान देशांसोबतचा ट्रेड खूप गरजेचा आहे. मग याच्या अगोदरचे 3 जे देश आहेत का, त्यांचा उल्लेख आपण या ठिकाणी कशा पद्धतीने करायचा? जे कोण आहेत मग डायलॉग पार्टनर आहेत, त्यामध्ये नंबर 1 चा उल्लेख करायचा. तो म्हणजेच कोणाचा? रशिया आहे. नंबर 2 ला आहे चायना. नंबर 3 ला आहे US. बघा किती मोठे भांडण आहेत हा. याच ग्रुपच्या अंतर्गत आपल्याला दिसतं की देश कधी स्टेबल नसतात. तर तिथं आपला भारत एंट्री करतोय. जो काय करतोय? तो चायनाला अपोज करतोय, रशियाला सपोर्ट करतोय, युएसला पण सपोर्ट करतोय आणि युएस रशियाला अपोज करतोय, चायनाला अपोज करतोय. हे सगळं या ठिकाणी चाललेलं जे काही केमिस्ट्री आहे ना, त्यामध्ये भारत लीड करतोय. हे इथं लक्षात घ्यायचंय, लक्षात ठेवायचं आपल्याला. आशियान म्हणून तर याला म्हटलं जातं आशियान +1 एक्झरसाइज. काय म्हटलं जातं? आशियान +1 एक्झरसाइज. मग आशियान +1 मध्ये इंडियाचा रोल खूप महत्वाचा आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. म्हणून या एक्झरसाइजचा उल्लेख केला 2023चा, तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. नंतर एक त्यालाच कनेक्टेड एक खूप महत्वाचा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन तयार केलाय. तो म्हणजे कुठला असेल या ठिकाणी? खालीलपैकी कोणता देश हा लँड्रोमॅट देश या शब्दाशी संबंधित आहे? लँड्रोमॅटचा मूळ अर्थ काय? लँड्रोमॅट म्हणजे अशा देशांचा समूह जे रशियाकडनं क्रूड ऑइल परचेस करतील, त्या क्रूड ऑइल वरती काय करतील? प्रक्रिया करतील. प्लांटेशनच्या माध्यमातून त्याच्यावरती ऍक्शन्स केली जाणार आहे आणि जो काही एक प्रकारे रिन्यू होणारा किंवा जो प्रत्यक्षात फिल्टर्ड होणारा जे ऑइल आहे का, ते युरोपियन युनियन मधल्या देशांना सेल करायचं आहे. अशा ग्रुपला म्हटलं जातं काय? लँड्रोमॅट. कारण तुम्हाला माहिती आहे की युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये युरोपियन कंट्री आणि वेस्टर्न कंट्रीज डायरेक्टली सांगतायत की रशियाला बॉयकॉट करायचंय. पण अशा कंडिशनमध्ये सुद्धा ते त्यांच्याकडनं ऑइल परचेस करतायत, नॅचरल गॅस घेत आहेत. म्हणून भारतानं लीड केलं या ग्रुपला. कोणाला? लँड्रोमॅटला. लीडर कोण आहे? भारत. आणि त्यांच्यासोबत कोण आहेत? चीन आहे, तुर्की आहे, UAE आहे आणि सिंगापूर सुद्धा आहे. म्हणजे या ग्रुपमध्ये सगळेच देश आहेत आणि यांचं मूळ काम काय? रशियन क्रूड ऑइल परचेस करणं, त्याला मॅन्युफॅक्चर करणं, त्याला फिल्ट्रेशनच्या फेजमध्ये आणलं आणि ते सेल करणं कोणाला? युरोपियन कंट्रीजच्या अंतर्गत सेल करणं. आणि त्यासाठी त्या ठिकाणी हा असणारा लँड्रोमॅट हा वर्ड येतोय, त्यामुळे लक्षात घ्यायचा. हे सगळे 4 देश आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार. ठीक आहे. पुढचा बघा क्वेश्चन काय बघा इथं लक्षात घ्यायचं. भारताच्या नवीन संसद भवनात काय? सेंगोल खूप चर्चेमध्ये होता, हे लक्षात ठेवायचं. हा सेंगोल आता कुठं प्रस्थापित केलाय, कुठं स्थापित केलेला आहे? हा सेंगोल आपण स्थापित केलाय पोडियम मध्ये. आणि तो पोडियम म्हणजे कुठं? लोकसभेच्या असणाऱ्या पोडियम मध्ये, जिथं स्पीकर बसतात का, त्या स्पीकरच्या जवळच त्या पोडियम मध्ये काय केलं? हा सेंगॉलला बसवलेला आहे. हा जो सेंगॉल आहे का, हा सेंगॉल एक मूळ प्रतीक आहे. कुठला या ठिकाणी? तर चोला डायनेस्टीचा रेफरन्स या ठिकाणी येतो. ज्या चोल डायनेस्टीमध्ये काय केलं जात होतं? एक स्ट्रॉंग राजा स्वतःच्या पॉवरला जेव्हा लूज करत होता, तो दुसऱ्या असणाऱ्या राजाला जेव्हा पॉवर ट्रान्सफर करत होता, तेव्हा तो हा सेंगॉल देत होता. त्या सेंगॉलच असणारं प्रतीक त्या दुसऱ्या राज्याला देत होतं. म्हणजे पॉवर ट्रान्सफरेशनचा असणारा हा सगळ्यात मोठा द्योतक होता. आणि असं मानलं जातं 1947 ला भारत जेव्हा स्वतंत्र होत होता, तेव्हा काय केलं? ब्रिटिशांनी हा सेंगोल आपल्या असणाऱ्या पंडित जवाहरलाल नेहरूंना दिलेला होता. त्या अनुषंगाने हा सेंगोल परत एकदा चर्चेमध्ये आलाय. त्याला काय म्हणतो आपण? सत्तेचं हस्तांतरण म्हणतो आपण याला. ठिकाणी फक्त काय लक्षात घ्यायचं? एक तमिळ शब्द या ठिकाणी. कुठला? तो तमिळ शब्द तुम्ही मला सांगणार आहात त्याचा एक्झॅक्टली अर्थ काय या ठिकाणी? कुठला? थेवरम. सेंगोल साठी एक तमिळ शब्द वापरला जातो. आता मी चोल डायनेस्टीचा उल्लेख केला तर तो तमिळनाडूच्या अनुषंगानेच वापरला जात होता, म्हणून तमिळनाडूच लक्षात ठेवायचं. तर एक तमिळ टेक्स्ट आहे. कुठला? थेवरम. याचा आणि या सेंगोलचा काय संबंध आहे ते तुम्ही मला सांगणार आहात. तुम्ही सर्च करा.
त्या गोष्टीचा उल्लेख, सत्तेचं हस्तांतरण इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे. चला आता पुढचा उल्लेख करायचा. काय रेफरन्स येतो बघा या ठिकाणी, प्रत्युष मिहिर सोबतच फ्रंटियर क्रे हे शब्द अनेकदा चर्चेमध्ये आहेत, ते खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? सगळ्यात महत्वाचा उल्लेख केला तर या ठिकाणी येतो तो म्हणजे काय, पेटाफ्लॉप म्हणजे काय, या ठिकाणी इथं पेटाबाईटच्या माध्यमातून कम्प्युटरचं स्पीड हा खूप मोठ्या पद्धतीने वाढवायचा आहे आणि या असणाऱ्या पेटाफ्लॉपच्या अंतर्गत या पेटाफ्लॉपच्या अंतर्गत किती स्पीड जनरेट करायचे, तर तो जनरेट केला जाणार आहे भविष्यामध्ये सुपर कम्प्युटरच्या रेसमध्ये. आपल्याच असणाऱ्या राज्यसेवेच्या प्रीला फ्रंटियर हा शब्द वापरला बरं का. फ्रंटियर हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाचा आहे असा प्रश्न ऑलरेडी विचारून झालाय, म्हणून मुद्दामून हा मुद्दा या ठिकाणी टाकलाय. तर हे काय तो सगळे सुपर कॉम्प्युटर आहेत कुठले, प्रत्युष मिहिर आणि फ्रंटियर क्रे. पण हे सगळं लक्षात घेत असताना हा फ्रंटियर क्रे जो आहे ना, हा आहे कोणाचा सुपर कॉम्प्युटर, हा आहे युएसएचा सुपर कॉम्प्युटर जो सध्या जगात नंबर 1 चा आहे, ज्यानं जपानच्या सुपर कॉम्प्युटरला सरपास केलाय. नंबर 1 चा कोण आहे आता सध्याला, फ्रंटियर क्रे आहे युएसएचा असणार. आणि पुढचे जे दोन आहेत का, प्रत्युष आणि मिहिर हे इंडियन सुपर कॉम्प्युटर्स आहेत. या इंडियन सुपर कॉम्प्युटरचा उल्लेख केला तर यांच्या स्पीडचा उल्लेख केला तर तो आहे 6.8. या ठिकाणी पेटाफ्लॉप हा असणारा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. पेटाफ्लॉपचा रेफरन्स इथे दिसतोय. हा असणारा पेटाफ्लॉप 6.8 ची स्पीड आहे आपल्या अंतर्गत. म्हणजे ही असणारी प्रत्युष आणि मिहिर हे जे सुपर कॉम्प्युटर आपले इंडियाचे आहेत ना, या इंडियाचा उल्लेख केला तर लक्षात काय ठेवायचं आपल्याला या ठिकाणी, तर आपल्या असणाऱ्या इन्स्टिट्यूशन्स जे आहेत का संपूर्ण भारतामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी सुपर कॉम्प्युटर एस्टॅब्लिश करायचंय. त्यामुळं आपण लॉन्च केला होता 2018ला एक सगळ्यात महत्वाचं मिशन, तो म्हणजेच काय, डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने एक पार्ट म्हणजे सुपर कॉम्प्युटर आपल्याला काय करायचं होतं, इन्स्टॉल करायचं होतं. त्या अंतर्गत आपण प्रत्युष आणि मिहिर हे जे सुपर कॉम्प्युटर आहेत का, हे आपण मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ज्या ज्या ठिकाणी आहेत का, मग पुणे आणि नोएडा या ठिकाणी आपण ते इन्स्टॉल करायला स्टार्ट केलेला आहे. म्हणून लक्षात घ्यायचं हा काय आहे, हा शब्द चर्चेमध्ये येतोय तो काय आहे, सुपर कम्प्युटर आहे. हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 51चा उल्लेख. आणि 51च्या उल्लेख मध्ये काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी इथं रेफरन्स दिलाय गुलामगिरी निर्देशांकाच्या बाबतीमध्ये. आणि लक्षात घ्यायचं जागतिक गुलामगिरी निर्देशांक कोण पब्लिश करतो या ठिकाणी, तर तो पब्लिश करतो एक आहे वर्क फ्री ऑर्गनायझेशन. नाव काय त्याचं, वर्क फ्री ऑर्गनायझेशन आहे, जो ह्युमन रिसोर्सेस ह्युमन राईट्स यांच्या संदर्भामध्ये काम करतो. आणि जो कोणाच्या अंडर येतो, तर तो अंडर येतो आंतरराष्ट्रीय कुठला रेफरन्स आहे त्या ठिकाणी, जो इंटरनॅशनल ग्लोबल झोन मध्ये असणारा कुठला रेफरन्स असेल या ठिकाणी, जिथं ऑर्गनायझेशन काम करतो एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने, म्हणजे कामगार संघटनेच्या अंतर्गत येतो. पण तो मुळात विधान काय, जागतिक गुलामगिरी निर्देशांक आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तयार करते का, तर ही संघटना तयार करत नाही. ही स्वतःच्या अंडर एक असणारी ऑर्गनायझेशन काम चालवते, जे एक प्रकारची एनजीओ आहे, ज्याच्यावरती कोणत्याही असणाऱ्या गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाहीये. आणि त्या एनजीओला म्हटलं जातं वर्क फ्री ऑर्गनायझेशन. त्यांच्या माध्यमातून हे चालतं. म्हणजे प्रत्यक्षात तिथं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा उल्लेख नाहीये, त्यामुळे विधान एक चुकीचं आहे. ओके. पुढं, भारत, चीन, उत्तर कोरिया हे आधुनिक गुलामगिरीत जगणाऱ्या जास्तीत जास्त लोकांचं होस्टिंग करणारा देश आहे का, यस. गुलामगिरीचा रेफरन्स आणला तर आपल्या या 3 देशांना म्हटलं जातं आधुनिक गुलामगिरीचे देश. कोणाला, भारत, चीन आणि उत्तर कोरिया. आणि गुलामगिरी मुक्त देशांचा उल्लेख केला तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा देशाचा उल्लेख येतो स्वित्झर्लंडचा रेफरन्स या ठिकाणी येतो. स्वित्झर्लंड असेल, नॉर्वे असेल, सोबतच उल्लेख केला या ठिकाणी फिनलँड सारखे देश असतील, हे इथे येतात. म्हणजे फक्त विधान 2 बरोबर आहे. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. मुद्दामून इंडायसेस वरती आयोग क्वेश्चन करतो, त्यामुळे आपल्याला हे मुद्दे पाहणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. हा, आता हा क्वेश्चन का विचारला युनेस्कोचा, म्हणजे एज्युकेशन या फील्डच्या अनुषंगाने मुद्दा विचारण्याचं कारण काय, कारण अमेरिका ठरवतोय या असणाऱ्या युनेस्कोचा परत एकदा मेंबर व्हायचं. जेव्हा ट्रम्प होते ना, तेव्हा त्यांनी डिसिजन घेतलं होतं, ते म्हणजेच काय, अशा असणाऱ्या बऱ्याचशा युनायटेड नेशनच्या असणाऱ्या ग्रुपमध्ये ते बाहेर पडले होते.
आता ते काय, जसं त्यांचा असणार रेफरन्स पॅरिस अग्रीमेंट जो होता ना, कशावरती, एन्व्हायरमेंटल असणाऱ्या रिफॉर्म्स वरती, तिथून पण बाहेर पडले होते ट्रम्प साहेब असताना. मग आता जो बायडन यांच्या असणाऱ्या रेफरन्सच्या अंतर्गत अमेरिका परत एकदा त्या पॅरिस अग्रीमेंट मध्ये इन्व्हॉल्व्ह झाला. तसंच अमेरिका इन्व्हॉल्व्ह होण्यासाठी ट्राय करतोय या वर्षामध्ये. कशामध्ये, युनेस्कोचा मेंबर होण्यासाठी. म्हणून तुम्हाला मुद्दामून क्वेश्चन काय विचारले या ठिकाणी, हिथं क्वेश्चन विचारलाय की या असणाऱ्या ग्रुपचा मध्ये म्हणजे युनेस्कोचे कोणकोणते मेंबर आहेत, सगळे मेंबर, हे सुद्धा प्रश्न विचारलेत आयोगानं. म्हणजे सगळे मेंबर जरी दिले, जवळ 193 देशांचा उल्लेख जरी केला, तर त्यातले असणारे ऍक्च्युअली कोणता देश याच्यामध्ये नाहीये, कोणत्या देशाचा रेफरन्स आहे, असे सुद्धा क्वेश्चन केलाय. त्या ग्रुपचा उल्लेख केला, ते ग्रुप त्या असणाऱ्या मेजर ऑर्गनायझेशन मध्ये आहेत का, असाही विचारतात क्वेश्चन. म्हणून मुद्दाम क्वेश्चन केला हा. काय बघा, खालीपैकी कोणत्या गटात 5ही देश युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत. यांच्यामध्ये उल्लेख केला तर ऑस्ट्रेलिया, युक्रेन, फिजी, भारत आणि जपान हे दिसतात आपल्याला. पॅलेस्टाईनचा वगैरे रेफरन्स येत नाहीये कधी, तो हे रेफरन्स याच्यामध्ये दिसत नाही. इस्रायलचाही उल्लेख त्याच्यामध्ये केला जात नाहीये, म्हणून हे खालचे दोन्ही चुकीचे आहेत. उत्तर असेल ऑस्ट्रेलिया, युक्रेन, फिजी, भारत आणि जपान. क्वेश्चन करण्यापाठीमागचं कारण काय, युएसए एंट्री करतोय परत एकदा युनेस्कोच्या असणाऱ्या ग्रुपमध्ये जाण्यासाठी, म्हणून हा मुद्दा चर्चेचा आहे, हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा, तुम्हाला सर्वांना हे पण माहिती असेल की आता रिसेंटली काय केलं, आपल्या असणाऱ्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती मॅडमनी काय केलेलं आहे, तर पर्टिक्युलरली वल्नरेबल ट्रायबल ग्रुप्स या ग्रुपच्या असणाऱ्या जवळपास 75 ग्रुपच्या लिडर्सला राष्ट्रपती भवनातल्या असणाऱ्या स्पोर्ट्स सेंटरमध्ये बोलवलं होतं मीटिंगसाठी. कारण का, आपल्या राष्ट्रपती या आदिवासी समुदायालाच त्या ठिकाणी एक प्रकारे रिप्रेझेंट करतायत. त्यामुळं आदिवासी समुदायाच्या अनुषंगाने असणारे जे शौर्यपूर्ण कामं आहेत का, त्या अनुषंगाने आपण काय करतोय, म्युझियम एस्टॅब्लिश करतोय संपूर्ण भारतामध्ये. 75 वर्षाच्या स्वातंत्र्यपूर्तीच्या निमित्तानं हा डिसिजन घेतला होता आपण. त्याच अनुषंगाने जर असा मुद्दा चर्चेमध्ये असेल ट्रायबल ग्रुपचा, तर कदाचित क्वेश्चन असा पण केला जाऊ शकतो की एखादा ट्रायबल ग्रुप कोणत्या राज्याशी संबंधित आहे, म्हणून मुद्दामून तो क्वेश्चन विचारलेला आहे. लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, मलपहारिया हा जो विशेष असुरक्षित असणारा गट आहे का, तो आहे कुठला, तर तो आहे बिहार मधला, तो उत्तर प्रदेशामधला नाहीये. पुढं सिद्धीचा उल्लेख केला तर सिद्धी हा गुजरात मधलाच आहे, बरोबर आहे. तो पुढं बुदिगलीचा उल्लेख केला तर बुदिगली तमिळनाडूचा नाहीये, तो कुठला आहे, ओरिसाचा आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं, चुकीचं जोडी बरोबर जुळली आहे, कोणती असेल, फक्त ब बरोबर जुळली. म्हणजे मी हा क्वेश्चन टाकण्यापाठीमागचं कारण, मान्य आपल्याला सोडवता येणार नाहीये, पण तरी पण किमान वाचण्याचा तरी प्रयत्न करा इथून पुढं, की बाबा असे जे ट्रायबल्स ग्रुप आहेत ते तुम्ही जिओग्राफीमध्ये ऑलरेडी वाचता, ते आता या असणाऱ्या पर्टिक्युलर वल्नरेबल ट्रायबल ग्रुपच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये येतात का, त्याचा आवाका किती वाढलाय, कोणकोणते ट्रायबल ग्रुप्स आहेत, आपल्या महाराष्ट्राच्या आसपास कोणकोणते, ते तरी बघण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारले तर उत्तर देता आलं पाहिजे. हा पण क्वेश्चन मुद्दामच विचारलाय, कारण ग्रेटर नोएडा या ठिकाणी आता सेमिकॉन इंडियाचा असणारं समिट भरलेलं आहे, काउन्सिल भरलेलं आहे. त्या अनुषंगाने जे पहिलं काउन्सिल भरलं होतं बेंगलुरूमध्ये, या अनुषंगाने हा पाठ विचारला मुद्दामून, कारण सध्याला जगामध्ये सुरू आहे चिप वॉर. कारण कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस यूज करण्यासाठी जे काही मायक्रो चिप लागतात ना, ते मायक्रो प्रोसेसरच्या इन्व्हॉल्वमेंटच्या माध्यमातून तिथं गरजेचा असतो सेमीकंडक्टर. क्वेश्चन काय केलं, एकदम बेसिक केलं. काय, सेमीकंडक्टरसाठी खालीलपैकी कोणते साहित्य वापरले जाते, मग जर्मेनियम, सिलिकॉन, गॅलियम आर्सेनाइड, सेलेनियम आणि टेलुरियम यांचा उल्लेख केला तर हे सगळेच वापरले जातात. मुद्दामून तुम्हाला माहिती व्हावं, किमान टेस्ट सिरीज झाल्यानंतर ते क्वेश्चन्स आपण वाचताना आपल्या डोळेखालनं जावं तरी हे मुद्दे, म्हणून हा मुद्दा दिलाय. आणि सध्याला आपण काय केलंय, वेदांत ग्रुपच्या माध्यमातून आपण डायरेक्टली तायवान या देशासोबत कोलॅबोरेशन करून सेमीकंडक्टर आपल्या भारतामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि सेमीकंडक्टरचा हब आपण होण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण हा रेफरन्स गुजरातमध्ये आणला होता. म्हणजे दुर्दैव काय, गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हा असणारा इव्हेंट कंप्लीट होणार होता सेमीकंडक्टरसाठी, पण आता सध्याला वेदांत ग्रुपनं असं डिसाईड केलंय की या असणाऱ्या एरियाला डेव्हलप व्हायला अजून 6-7 वर्ष लागतील. त्यामुळे ते तिथून बॉयकॉट करण्याचा किंवा तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहेत. ही धोक्याची घंटा आहे, कारण आपण न्यूज ऐकली होती महाराष्ट्रातून उद्योग हे गुजरातला पळवले, तर त्यातला हा एक उद्योग होता कुठला, सेमीकंडक्टरचा. हे लक्षात घ्या. आता सेमीकंडक्टरमध्ये चायना नंबर 1 ला कंटिन्युअसली तो आपल्याला डॉमिनेट करताना दिसतोय. इतरही देश आहेत, पण चायनाचा असणारा चिप वॉर हा सध्याला चर्चेमध्ये राहतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे.
आता इथं रेफरन्स मध्ये येतोय कुठला, तर एक पोर्टल. कोणता पोर्टल आहे? NESDA. NESDA हा पोर्टल काहीपैकी कशाशी संबंधित आहे? इथं जर फक्त तुम्हाला नॅशनल ई गव्हर्नन्स हा मुद्दा दिला असता किंवा पोर्टलचं नाव जर EG असलं असतं तर आपण सांगितलं असतं तो ई गव्हर्नन्स वरतीच आहे, पण मुद्दामून त्याच्यामध्ये जी दिला जात नाहीये आणि SDA चा उल्लेख या ठिकाणी केला जातो. SDA चा उल्लेख म्हणजेच काय ठिकाणी जिथं काय करायचंय, स्पेशलायझेशन आणायचंय, सेक्टर वाईज काय करायचं आपल्याला, प्रत्यक्षात हे काम चालवायचंय आणि जे सर्व्हिस आहेत ना ते सर्व्हिस डिलिव्हर्स करायचे आहेत ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून, त्यासाठीच असणारे ऍप्लिकेशन पोर्टल आहे. ते कशासाठी असणार आहे? ई गव्हर्नन्स साठी असणार आहे. म्हणून कधी कधी पोर्टलची नावं विचारले जातात पहा, हे तुम्हाला विचारलं आहे. हा निर्णय आपल्याला लक्षात ठेवायचा. हा कशाचा आहे? ई गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे गुड गव्हर्नन्स डेचा रेफरन्स घेत असताना आपण अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा असणारा जन्मदिनाचा उल्लेख करतो 25 डिसेंबरचा. तुम्ही मला सांगा भाऊ कमेंट बॉक्समध्ये की गुड गव्हर्नन्स वीक हा कोणत्या असणाऱ्या दिवसांमध्ये आपण सेलिब्रेट करतो, हे तुम्ही सांगू शकता. पुढचा क्वेश्चन, बातम्यांमध्ये काही वेळा उल्लेख केलेले कोणते नाव आहेत बघा? प्रिमा, झँगी आणि ब्रायर या शब्दांशी संबंधित आहेत. कशाशी संबंधित आहेत ते शब्द? प्रिमा, झांगी आणि ब्रायर. ते हिमालयातील नद्या आहेत का? मेसेंजर ऍप्स आहेत का? सायबर हल्ले आहेत? काही मिनी उपग्रह आहेत? लक्षात ठेवायचं, आपल्या मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनं गृह मंत्रालयानं निर्णय घेतला जम्मू काश्मीरमध्ये 14 जे ऍप्लिकेशन आहेत का ते 14 ऍप्लिकेशन बॅन करायचे आणि ते ऍप्लिकेशन्स आहेत मेसेंजर ऍप्लिकेशन्स. आणि त्यात भीती अशी आहे, थ्रेट असा आहे की त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून चायनाकडे हा असणारा डाटा जातोय का, त्यामुळे आपण हे निर्णय घेतलाय 14 ऍप्लिकेशन बॅन करण्याचं. तर हे ऍप्लिकेशनची नाव आहेत हे लक्षात ठेवायचं. कोणता? प्रिमा, झांगी आणि ब्रायर. तुम्हाला हे पण माहिती असेल आपण कोविडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चायनीज 59 ऍप बॅन केले होते आणि त्यामध्ये टिकटॉक सारखा असणारा ऍप सुद्धा आपण तिथे बघितलं होतं. तर तशीच असणारी एक परंपरा आपल्याला या फेजमध्ये ऍक्टिव्ह होताना दिसते. तर हे सगळे मॅसेंजर ऍप्स आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता एक मुद्दामून हा असणारा सायक्लोन घेतला जो ऑस्ट्रेलियन झोनमध्ये ऍक्टिव्ह होताना दिसला होता. कोण? फ्रेडी चक्रीवादळाचा उल्लेख 2022 मधला आहे तो. आणि तो पहिला असा चक्रीवादळ होता जो काय करतो या ठिकाणी 6 वेगवेगळ्या असणाऱ्या फेऱ्या कंप्लीट केल्या त्यानं. म्हणजे काय, तो 6 वेळा तो चक्रीवादळ डिस्ट्रॉय करताना दिसला त्या एरियाला. आणि त्याचा असणारा इम्पॅक्ट जो आहे ना तो इम्पॅक्ट थोडासा आपल्या कुठं बे ऑफ बेंगॉलच्या झोनमध्ये आपल्याला पोहोचताना दिसला होता. म्हणून फ्रेडीवरती क्वेश्चन विचारला. कधी कधी आयोग खूप जुनाही मॅटर घेऊ शकतो म्हणून एक क्वेश्चन मुद्दा म्हणून विचारला, म्हणजे तुम्ही 2023 मध्ये झालेले सगळे सायक्लोन्स बघू शकता, वाचू शकता. हे दक्षिण गोलार्धातील पहिलं उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते ज्यानं वेगवान तीव्रतेच्या 6 वेगवेगळ्या फेऱ्या केल्या का? यस. आणि दक्षिण गोलार्धातील सर्वकालीन जमा झालेल्या चक्रीवादळ ऊर्जेचा विक्रमही आणि केला का? तर हो. म्हणून फ्रेडी सायक्लोन वाचायचं आपल्याला चर्चेमध्ये राहतोय हे लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. नंतर येतो अतिशय महत्वपूर्ण मुद्दा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूशन सिप्री. सिप्रीनुसार खालीपैकी कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे? तर तो आहे आपण, भारत. हाईट म्हणजे काय माहितीये का, आपण गन कॅटेगरीमध्ये मागच्या 5 वर्षांच्या तुलनेनं 2018 पासूनच्या 5 वर्षांचा उल्लेख केला तर 2022-23 पर्यंत 17-18 पासून 22-23 पर्यंत विचार केला तर 11% आपण फेल, म्हणजे आपला असणारा जो काही परचेसिंग पॉवर आहे का कशा बाबतीमध्ये, गनच्या बाबतीमध्ये, म्हणजे जे आर्टिलरी गनचा रेफरन्स येतो ते कमी झाले तरी पण आपण जगामध्ये सगळ्यात जास्त काय करतोय, शस्त्र आयात करतोय बरं का. नंबर 1 ला कोण आहे? आपण भारत आहोत हे लक्षात ठेवायचंय. हा मुद्दा चर्चेमध्ये राहणारच आहे. ठीक आहे. नंतर पार्ट येतो एक बेसिक क्वेश्चन विचारलं तुम्हाला, काय वर्ल्ड एनर्जी ट्रान्झॅक्शन्स आउटलुक अहवाल अलीकडे बातम्यांमध्ये दिसला तो कोण प्रसिद्ध करतो? काय एनर्जी ट्रान्झिशन आउटलुक रिपोर्टचा उल्लेख केला तर नावातच उल्लेख यायचा इंटरनॅशनल रिन्युएबल एनर्जी एजन्सी हा रिलीज करत असतो. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे हे इथं लक्षात ठेवायचं. आणि शेवटचा आपला क्वेश्चन येतो, आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा IP इंडेक्स कोणाद्वारे रिलीज केला जातो? US चेंबर ऑफ कॉमर्स द्वारे हा रिलीज करताना दिसतोय, लक्षात घ्यायचं. म्हणजे जे मुद्दे गरजेचे आहेत वाचणं
ज्या मुद्द्यावरती आपल्याला फोकस करणं अपेक्षित आहे. असे जेमतेम 15 टॉपिक आपण डिस्कस केले करंटचे, तसेच 15 टॉपिक आपण पॉलिटीचे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, थँक्यू.